माझे मम्मी पप्पा आता माझे पहिल्यासारखं प्रेम नाही करत माझ्यावर. भूका नागडी चिवडा तू जेवण करते तू भूकी नागडी होच्यो. बोलता येत नाही. थँक्यू पप्पा, तुम्हाला कसं समजलं मला भूक लागली म्हणून? मम्मी पप्पाला सगळं समजते बेटा. तुला पण भूक लागली होती का बेटा? चिव रडत होती ना म्हणून मी आधी तिला दिलं. ठीक आहे मम्मी, मला पप्पाने दिलं चारून. कोणतं लेसन आहे? पप्पाला विचारतो. पप्पा आहे? पप्पा पप्पा बोल ना बेटा. मला समजत नाहीये. काय? पप्पा माझी बॅग भरून दे ना. अरे बेटा, तुला काल तर सांगितलं मी कशी भरा लागते तर. आता तू मोठी होत आहे ना, तर तुला स्वतःची बॅग स्वतःच भरावी लागेल. आता तू लहानच का मोठी झाली, आता तुला समजलं पाहिजे काही. पेन्सिल इरेजर नाही दिसला, मम्मीला विचारतो. मम्मी, तुला माझं पेन्सिल इरेजर दिसला का? काय कृषू, तुला किती वेळा सांगितलं बेटा, पेन्सिल इरेजर तू यूज करते तर तू तुझ्या स्वतःच्या वस्तू तू जागेवर ठेवायला नाही पाहिजे का? तू आता लहान आहेस का? मोठी झाली की नाही? तू स्वतःच्या वस्तू स्वतः जागेवर का बरं नाही ठेवत? तू स्वतः शोध आता. माझे मम्मी पप्पा आता माझे पहिल्यासारखं प्रेम नाही करत माझ्यावर. अय पाय ना कृषू, बाहुलीसोबत बोलून राहिली. तिला असं वाटू राहिलं की आपण तिच्यावर प्रेम नाही करत. आपण तिला सारखं सारखं म्हणून राहिलो ना की तू मोठी झाली, आता तुझ्या कामं तू कर, तू मोठी झाली. त्याचा तिला राग आला वाटते आणि तिनं त्याचा दुसराच अर्थ काढला आणि त्याच गोष्टी तिचं मन दुखलं. आपण तिचा गैरसमज दूर करायला पाहिजे, नाहीतर या गोष्टीचा तिच्या मनावर लय वाईट परिणाम होईल. चिव झाली तेव्हापासून तिला असं वाटते की आपण तिच्यावर प्रेमच नाही करत. चल बरं, तिचा गैरसमज दूर करू आपण, समजावून सांगू. पोरीले लय डिप्रेशन मध्ये गेली आहे वाटते. चल बरं. काय झाला? काऊन अशी करत आहे तू? काय बोलत आहे बाहुली सोबत? हा, काय झालं? तुला असं वाटते की आम्ही तुझ्यावर प्रेम नाही करत, मग तुझ्या मनानं ऐकत नाही? तसं नसते बाळा. ते आपली चिव लहान आहे ना आता. आपल्या चिवची आपल्याला मदत करावं लागते, तिला समजावं लागते, तिला आपल्याला शिकवावं लागते. अजून तिला समजत नाही ना. जेव्हा लहान बाळाले बोलता येत नाही बेटा, चालता येत नाही, जेवता येत नाही, त्या वयात त्याला आपली आईवडिलाची जास्त गरज असते. आम्ही तुला पण लहानाचं मोठं केलं, तेव्हा पण तुझी मदत केली आम्ही. जेव्हा आता चिवला चारतो ना जेवण, तसं तुला पण चारलं आम्ही. पण काही गोष्टी तुला आता शिकाव्याच लागतील. आता चिव आपली लहान आहे म्हणून आपण तिला सांभाळून घेतो, तिची मदत करतो. पण आता तुला काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतील ना. आई वडीलच शिकवतात ना बेटा. ह्याच्यात राग मानण्याचं काही कारण नाही आहे. राग काही आमचा करू नको. आई वडिलाले कोणतं पण लेकरू मोठं होत नाही, ते लहानच राहते. आलं का लक्षात तुझ्या? ठीक आहे, हॅपी मग आता? कृषू बेटा, तुला असं कसं वाटलं की आम्ही तुझ्यावर प्रेम नाही करत म्हणून? आम्ही तुला सारखं सारखं म्हणून राहिलो की बा तू मोठी झाली, तुला आता सगळं यायला, तुझं स्वतःचे कामं स्वतः करायला पाहिजे, तू समजदार आहेस. पण याचा अर्थ असं नाही बेटा की आम्ही तुझ्यावर प्रेम नाही करत म्हणून, किंवा तुझ्यावर आमचं दुर्लक्ष आहे म्हणून. तुला काही गोष्टी समजायला पाहिजे म्हणून आम्ही तुला असं म्हणत असतो. तुला आमचा राग आला का? मग तू एकटी अशी नाराज का बसली आहेस? असा विचार करायचा नाही, कधीच डोक्यात आणायचं नाही बेटा की आपले मम्मी पप्पा आता आपल्यावर प्रेम करत नाहीत बा.
चिववरच प्रेम करतात. चिव लहान आहे ना बेटा, आता तिला अजून बोलता येत नाही, तिला अजून सांगता येत नाही, म्हणून तिच्याकडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागते. तू जेव्हा छोटी होती ना, तेव्हा आम्ही तुला पण असंच करत होतो. तू तर आम्हाला खूप त्रास दिला लहानपणी, माहिती आहे. तुझी प्रत्येक गोष्ट आम्ही समजून घेत जा, तुला काय पाहिजे काय नाही, बोलता येत नव्हतं तेव्हा पण. तसंच आता चिवला करत आहे. जेव्हा चिव मोठी होईल की नाही तुझ्या एवढी, तेव्हा आम्ही तिला पण असंच म्हणणार की तू आता मोठी झाली, तुला सगळे कामं तुला करता आले पाहिजे. आम्ही तर म्हणणारच, पण तू स्वतःही तिला म्हणशील, कारण तिची मोठी बहीण आहेस की नाही. मग तू तिला पण असेच म्हणशील का चिव तू आता मोठी झालीस, तू हे करणं शिक, तू स्वतःचे कामं स्वतः आले पाहिजे तुला. समजलं बेटा, तुला माझं म्हणणं समजत आहे ना. मम्मी पप्पाचं प्रेम कधीच कमी नसते होत आपल्या लेकरांवरचं. कळलं. मग आता हॅपी आहेस ना बाळा. ठीक आहे मम्मी, मला समजलं आता. माझ्या शहाण्या मुली. हो.